गेल्या 6 दिवसांपासून रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू होते. छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलकांनी रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावायचा अशी मागणी केली होती. अखेर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक सचिव यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन प्रश्न तडीस नेऊ असे आश्वासन नामदार गिरीश महाजन यांनी दिले. महाजन यांच्या खात्रीपूर्वक चर्चेनंतर आंदोलन मागे घेत असल्याचे करण गायकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे. गिरीश भाऊ त्याच्यामध्ये आहेत, पण काय होतं, गिरीश भाऊंचं ते खातं नसल्यामुळे अडचण येत होती. म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी शेतकऱ्यांना भेटावं, त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि आमच्या 4च मागण्या आहेत ज्या सरकारला सोडवणं एकदम सहज शक्य आहे. त्या मागण्या सरकारने आमच्या सोडवत मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्या शेतकऱ्यांना आश्वासित करावं. याच्यासाठी आमचं 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू होतं. आज स्वतः गिरीश भाऊ त्या ठिकाणी आले. भाऊ त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या PSC बोलले आणि 2 दिवसामध्ये मीटिंग लावण्याचं, कारण आमचं आंदोलन त्याच्यासाठी होतं का मुख्यमंत्र्यांची आमची भेट झाली पाहिजे, ती गिरीश भाऊंनी आश्वासित केल्यामुळं या ठिकाणी आजचं आंदोलन आम्ही त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीत स्थगित केलेलं आहे. तुम्हाला माहित आहे, मी पहिल्या दिवसापासून एकच शब्द वापरतोय, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांची ज्या दिवशी भेट होईल त्या दिवशी शेतकऱ्यांना 100% न्याय मिळेल आणि ते 100% याच्यात मार्ग काढतील, हा आम्हाला विश्वास आहे. श्री करण गाय खाली रिंग रोडचे जे बाधित गावं आहेत, आउटर रिंग रोडचे, त्याचं एक तर अलाइनमेंट बदलण्याच्या संदर्भामध्ये आणि शेतीच्या किमतीच्या भावामध्ये म्हणजे विषयी आंदोलन 6 दिवसापासून या ठिकाणी चाललेलं होतं. आज आंदोलन या ठिकाणी संपलेलं आहे. उद्या कॅबिनेट झाल्यावर किंवा फारचा परवा, अजून माझं मुख्यमंत्री मोदयांशी बोलणं झालेलं नाही, पण त्यांच्या PSC मी या ठिकाणी बोललेलो आहे. उद्या कॅबिनेट झाल्यावर 3-3:30 वाजता किंवा परवा माननीय मुख्यमंत्री मोदयांसोबत याची बैठक त्या ठिकाणी होईल. सर्व संबंधित अधिकारी त्या ठिकाणी हजर राहतील आणि यांच्या ज्या प्रमुख 4-5 मागण्या आहेत त्याविषयी आपण निश्चित चर्चा करू. अलाइनमेंट बदलाबदलीमुळे काही लोकांची जास्त घरं त्या ठिकाणी जात आहेत, नुकसान होतंय, विहिरी जात आहेत. मला वाटतं शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल या दृष्टीने आम्ही त्याच्यामधून निश्चित मार्ग काढू. उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय, संबंधित सर्व अधिकारी, त्या विभागाचे अधिकारी, सेक्रेटरी या बैठकीला हजर राहतील. MSIDCचे अधिकारी हे सुद्धा या बैठकीला हजर राहतील आणि आपण चांगल्यात चांगला मार्ग काढण्याचा यातून प्रयत्न करू. अधिकाऱ्यांकडनं जे अधिकारी प्रांताधिकारी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये ते व्यवस्थित बोलत नाही, थोडं आरोगन्सी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मागच्या काही वेळी सुद्धा थोडी वादावादी त्यांच्यामध्ये झालेली होती. निश्चित त्यांनाही समज दिला जाईल किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर टाकल्यानंतर ते या संदर्भामध्ये काय कारवाई करायची, काय निर्णय घ्यायचा